नमस्कार मित्रांनो, जयराम कदम 2.0 या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत. मित्रांनो, जेव्हा आपण मराठ्यांचा देदीप्यमान इतिहास अभ्यासतो, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ. या अष्टप्रधान मंडळातील सर्वात महत्त्वाचे जबाबदारीचे आणि शौर्याचे पद म्हणजेच सरसेनापती, ज्यांना ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये सरनौबत असे म्हटले गेले आहे. आपल्याला बऱ्याचदा फक्त 2 ते 3 सरसेनापतींचीच नावे माहिती असतात. पण तुम्हाला माहिती आहे का? स्वराज्यापासून ते थेट 1818 मध्ये पेशवाईचा अस्त होईपर्यंत एकूण 13 प्रमुख सरसेनापतींनी मराठा साम्राज्याची लष्करी धुरा सांभाळली होती. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व 13 सरसेनापतींचा संपूर्ण इतिहास, त्यांची मुख्य कामगिरी आणि त्यांचा मृत्यू कुठे व कसा झाला याची 100% अचूक आणि प्रामाणिक ऐतिहासिक पुराव्यावर आधारित माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या कालखंडापासून म्हणजेच शिवकाळ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या पदाचा पाया रचला गेला. तर मानकोजी 10 तोंडे. मित्रांनो, शिवरायांच्या सुरुवातीच्या काळात स्वराज्याच्या सुरुवातीच्या जडणघडणीत मानकोजींचे योगदान मोठे होते. जावळीच्या मोरे घराण्याचा पाडाव करून तो प्रदेश स्वराज्यात जोडण्यात आणि पुरंदर किल्ल्याच्या पहिल्या वेढ्यात त्यांनी मुघल आदिलशाहीला अंगावर घेतले. त्यांचा मृत्यू वाढते वय आणि आजारपणामुळे अंदाजे 1657च्या सुमारास त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला. नेताजी पालकर, कार्यकाळ 1659 ते 1666. यांना स्वराज्याचे प्रति शिवाजी म्हटले जायचे. अफजल खानाचा वध असो व पन्हाळगडाचा वेढा, त्यांच्या गनिमी काव्याने शत्रू थरथर कापायचा. 1666 मध्ये मोगलांनी त्यांना दगाफटका करून पकडले, जबरदस्तीने पाठवून मोहम्मद कुली खान केले आणि अफगाणिस्तानच्या मोहिमेवर पाठवले. मात्र 10 वर्षांनी ते पुन्हा स्वराज्यात परतले आणि शिवरायांनी त्यांना पुन्हा हिंदू धर्मात शुद्ध करून घेतले, जो इतिहासातील एक क्रांतिकारी निर्णय होता. यांचा मृत्यू 1680च्या उत्तरार्धात वृद्धापकाळाने नैसर्गिकपणे झालेला आहे. प्रतापराव गुजर, कार्यकाळ 1666 ते 1674. मूळ नाव कडतोजी गुजर. साल्हेर मुल्हेरच्या ऐतिहासिक मैदानी लढाईत त्यांनी मुघलांचा प्रचंड पराभव केला. बहलोल खानाला जिवंत सोडल्यामुळे शिवरायांनी त्यांना कडक पत्र पाठवले होते. खानाला मारल्याशिवाय मला तोंड दाखवू नका या स्वाभिमानी पत्राने पेटून उठून प्रतापराव केवळ 7 सहकाऱ्यांसह बहलोलच्या छावणीवर तुटून पडले आणि यातच त्यांना 24 फेब्रुवारी 1674 रोजी नेसरी, तालुका गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर येथे युद्धभूमीत लढताना वीरमरण आलं. हंबीरराव मोहिते, कार्यकाळ 1674 ते 1667. मूळ नाव हंसाजी मोहिते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक राज्याभिषेकाच्या वेळी ते सरसेनापती होते. शिवरायांच्या मृत्यूनंतर जेव्हा स्वराज्यात गृहकलह माजला, तेव्हा हंबीररावांनी कायदेशीर वारसदार म्हणून छत्रपती संभाजी महाराजांना पाठिंबा दिला आणि स्वराज्य वाचवले. यांचा मृत्यू 1667 मध्ये मुघल सरनौबत सरजा खान विरुद्ध वाई, जिल्हा सातारा जवळ यांचं महाभयंकर युद्ध झालं. या युद्धात मराठे जिंकले, पण दुर्दैवाने तोफेचा गोळा लागून हंबीररावांना वीरमरण आले. त्यांची समाधी तळबीड, तालुका कराड, जिल्हा सातारा येथे आहे. भाग 2. संभाजी महाराज व राजाराम महाराजांचा काळ. मित्रांनो, हंबीररावाच्या निधनानंतर आणि औरंगजेबाच्या अतोनात आक्रमणामुळे स्वराज्यावर अतिशय कठीण काळ आला. या कठीण काळात लष्कराचे नेतृत्व या वीरांनी केले. माळोजी घोरपडे, संभाजी महाराजांच्या काळातील सरसेनापती. हंबीररावानंतर संभाजी महाराजांनी माळोजीराव घोरपडे यांच्याकडे सेनापती पदाची वस्त्रे दिली. 1689 मध्ये संगमेश्वर येथे जेव्हा मुघलांनी संभाजी महाराजांना दगाफटका करून पकडले, तेव्हा शंभूराजांना वाचवण्यासाठी माळोजीराव प्राणाची बाजी लावून लढले आणि या ठिकाणी म्हणजेच संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी येथे त्यांना छत्रपतींचे रक्षण करताना शत्रूशी लढता लढता ते दारातीर्थी पडले. संताजी घोरपडे, कार्यकाळ 1689 ते 1696.
छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात औरंगजेबाच्या सैन्याला ज्या 2 वाघांनी सळो की पळो करून सोडले, त्यापैकी एक म्हणजेच संताजी घोरपडे. त्यांनी थेट मुघल छावणीचे सोन्याचे कळस कापून आणले होते. ते शिस्तीचे अतिशय कडक होते. त्यांचा मृत्यू जून 1697 मध्ये स्वतःच्याच काही मराठा सरदारांशी अंतर्गत वाद निर्माण झाल्यामुळे म्हासवड जवळील कारखेड रानात जिल्हा सातारा नागोजी माने यांनी पाठीमागून वार करून संताजींची अत्यंत दुर्दैवी हत्या केली. सरसेनापती धनाजी जाधव. धनाजी जाधव कार्यकाळ 1697 ते 1708. संताजी इतकेच पराक्रमी पण स्वभावाने मवाळ आणि मुत्सद्दी. मुघल घोड्यांना पाण्यातही संताजी धनाजी दिसायचे हा त्यांचा दरारा होता. शाहू महाराजांची मुघलांच्या कैदेतून सुटका झाल्यावर त्यांनी शाहू महाराजांना गादीवर बसवण्यात मदत केली. त्यांचा मृत्यू वारंवार होणाऱ्या युद्धमोहिमा आणि वाढत्या वयामुळे ते आजारी पडले आणि जून 1708 मध्ये वडगाव तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथे त्यांचे निधन झाले. तेथे त्यांची समाधी म्हणजे छत्री आजही आहे. भाग 3. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्यानंतर छत्रपती शाहू महाराज आणि पेशवाईच्या काळामध्ये दाभाडे घराणे या एकाच घराण्याकडे सरनौबत पद, सरसेनापती पद हे बांधील राहिलं. तर मित्रांनो 1708 नंतर मराठा साम्राज्यात एक नवीन वळण आले. छत्रपती शाहू महाराजांच्या काळात सेनापती पद हे एका विशिष्ट घराण्याकडे म्हणजेच दाभाडे घराण्याकडे वंशपरंपरेने गेले, तर प्रत्यक्ष लष्करी मोहिमांची सूत्रे पेशवे स्वतः किंवा त्यांचे मुख्य सरदार जसे की शिंदे, होळकर सांभाळू लागले. हा काळ कसा होता पाहूया. खंडेराव दाभाडे कार्यकाळ 1708 ते 1717. यांनी गुजरात आणि माळवा प्रांतात मराठा साम्राज्याचा भगवा झेंडा फडकवला. त्यांच्या पराक्रमामुळे छत्रपती शाहू महाराजांनी सेनापती पद दाभाडे घराण्याकडे वंश परंपरेने सुपूर्द केले. त्यांचा मृत्यू 27 सप्टेंबर 1729 रोजी तळेगाव दाभाडे जिल्हा पुणे येथे वृद्धापकाळाने नैसर्गिकरित्या यांचं निधन झालं. यांच्यानंतर 9वे सरसेनापती खंडोजी दाभाडे यांचा कार्यकाळ 1717 ते 1729. खंडेराव दाभाडे यांच्यानंतर खंडोजी दाभाडे यांनी ही धुरा सांभाळली आणि बागलाण तसेच गुजरात मोहिमेत आपले शौर्य दाखवले. यांचाही मृत्यू स्वतःच्या गावी तळेगाव दाभाडे जिल्हा पुणे येथे नैसर्गिक कारणाने झाला. त्र्यंबकराव दाभाडे कार्यकाळ 1729 ते 1731. गुजरातच्या महसुलावरून चौथाई पेशवे पहिले बाजीराव पेशवे आणि त्र्यंबकराव दाभाडे यांच्यात तीव्र मतभेद झाले. हा वाद दुर्दैवाने इतका वाढला की मराठे आपापसातच लढले, ज्याला डभोईचे युद्ध म्हटले जाते. यांचा मृत्यू याच युद्धात झाला. 1 एप्रिल 1731 रोजी डभोई जवळील भिलापूर गुजरात मैदानावर लढताना बंदुकीची गोळी लागून त्र्यंबकरावांचा मृत्यू झाला. त्यानंतर 11वे सरसेनापती बनले यशवंतराव दाभाडे. कार्यकाळ 1731 ते 1754. त्र्यंबकरावाच्या निधनानंतर त्यांचे बंधू यशवंतराव लहान असल्यामुळे ते नामधारी सरसेनापती राहिले. या काळात त्यांच्या आई उमाबाई दाभाडे यांनी स्वतः लष्कराची आणि कारभाराची सर्व सूत्रे हाती घेतली होती. त्या इतिहासातील एकमेव महिला कारभारी ठरल्या. यशवंतराव दाभाडे यांचा मृत्यू 1754च्या सुमारास तळेगाव दाभाडे येथे नैसर्गिकरित्या झाला. त्र्यंबकराव यशवंतराव दाभाडे कार्यकाळ 1754 ते 1783. पेशवाईच्या मध्यकाळात शनिवार वाड्यावरून सर्व मुख्य लष्करी निर्णय घेतले जात असल्यामुळे हे पद केवळ मानाचे आणि नामधारी राहिले होते. यांचाही मृत्यू तळेगाव दाभाडे येथे नैसर्गिकरित्या झालेला आहे. खंडेराव त्र्यंबकराव दाभाडे कार्यकाळ 1783 ते 1818. हे मराठा साम्राज्याचे आणि दाभाडे घराण्यातील शेवटचे सरसेनापती ठरले. 1818 मध्ये इंग्रजांनी मराठा साम्राज्य नष्ट केले, तेव्हा हे पद कायमचे संपुष्टात आले. यांचा मृत्यू सुद्धा तळेगाव दाभाडे येथे नैसर्गिकरित्याच झाला. तर मित्रांनो, हा होता स्वराज्यापासून ते पेशवाईच्या अस्तापर्यंतचा 13 पराक्रमी सरसेनापतींचा ज्वलंत इतिहास. ही सर्व माहिती ग. ह. खरे, अ. रा. कुलकर्णी यांचे मराठ्यांचा इतिहास आणि गो. स. सरदेसाई यांच्या मराठा रियासत यासारख्या प्रामाणिक ग्रंथावर आधारित आहे.
तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. काही चुकलं असेल तर सविनय सांगा, त्यामध्ये सुधारणा करण्यात येईल. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठल्या माहितीवर पाहिजे ते नक्की कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओत. थँक यू सो मच.